पुढील वर्षभरानंतर मोदी सरकार कोसळेल, राहुल गांधींचा मोठा दावा. देशात गरीब श्रीमंतीचा मुद्दा राहणार असल्याचंही वक्तव्य. तर राहुल गांधींना अराजकता निर्माण करायची आहे, भाजपच्या संबित पात्रांचा पलटवार. नीट पेपरफुटी प्रकरणात ईडीची एंट्री. आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी. पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी जमीन आणि इमारती खरेदी केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. निधी वाटपात दुजाभाव केल्यास सिल्लोडमध्ये शिवसेना शिल्लक राहणार नाही. निधी वाटपावरून अब्दुल सत्तारांची पालकमंत्री संजय शिरसाटांवर तोफ. शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचं प्रकरण. तर अजूनही आमदार समर्थकांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचा आंबींचा आरोप. मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंचा वाढदिवस. आदित्य ठाकरेंकडून गळाभेट. शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरेंचा कौटुंबिक सोहळा. तर नीट हटवा देश वाचवाच्या केकचं कटिंग. कोकणात मान्सून पूर्वच्या सरी. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. राज्यात इंधन टंचाईचं संकट गडद. परभणीच्या मानवतमध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून हाणामारी. नंदुरबारच्या शहादामध्ये पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण. वाशिम नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 8 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेशाला महत्त्व. 4 महिलांचा बळी घेणारी T2 वाघीण वनविभागाकडून जेरबंद. चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाहीत तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलांवरती वाघिणीनं हल्ला केला होता. अमरनाथ यात्रेची जय्यत तयारी. अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानींचा पहिला फोटो समोर. 3 जुलैपासून यात्रेला सुरुवात.